नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. फायनली पुन्हा एकदा आपण चाललोय परेल वर्कशॉपला, कारण 2 ते 3 दिवस आपण अपडेटची व्हिडिओ दिली नव्हती. कारण आगमन वगैरे पण होते, तर आता आपण जाणार आहोत तिकडे. तिथे तुम्हाला अपडेट देणार आहे परेल वर्कशॉप, घनसंकुल वर्कशॉप. त्यानंतर आपण लालबागला वगैरे जाणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण पहिले तुम्हाला परेल वर्कशॉपचे अपडेट देतो. चला फायनली आपण आलोय परेल वर्कशॉपला. 2 ते 3 दिवस व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडला नव्हता, कारण आगमन वगैरे पण होते. थोडा आपण बिझी पण होतो, त्यामुळे आता तुम्हाला अपडेट देतो परेल वर्कशॉपची. इन डिटेल अपडेट नाही देणार, कारण आतमध्ये थोडंफार आपल्याला आता ओळख असल्यामुळे थोडी शूट करतोय आपण, पण जास्त शूट करू शकत नाही आपण. या साईडला बघा, सुंदर अशी मूर्ती तुम्हाला फेस दाखवते फक्त मूर्त्यांचं. ज्या पोहेकर आर्टच्या मूर्त्या आहेत, निलेश विधाते यांच्या मूर्त्या आहेत, त्या ज्या आपण पहिल्या स्टार्टिंगला होत्या तशाच आहेत. काही मूर्त्या बघू शकता मी, सिद्धीदा दिगोल यांच्या वर्कशॉपमधल्या पण सुंदर अशा मूर्त्या आहेत, चिंतामणीच्या फेस सारख्या. त्या तुम्हाला फक्त फेस दाखवतोय मी, बाकी काही दाखवणार नाही, कारण खूप साऱ्या मूर्त्या ऑलमोस्ट इथे रेडी पण आहेत, त्याही तुम्हाला मी दाखवू शकत नाही. या वर्कशॉपमधून ज्यावेळेला आगमन सोहळा असतो, कारण मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध वर्कशॉप परेल वर्कशॉपच आहे. आणि घनसंकुल वर्कशॉप हे बघा, पोहेकर आर्ट्समधल्या ज्या आपण स्टार्टिंगला मूर्त्या टाकायचो फोटो, त्या सेम टू सेम मूर्त्या आधी तशा, तर फक्त कलर काम बाकी आहे. पोहेकर आर्ट्सचा बोला, निलेश विधाते यांच्या मूर्त्या बघा, सुंदर मूर्ती जी बाहेरून सर्वांना दिसते. पोहेकर आर्ट्समधली ती ही सुंदर मूर्ती आहे. तर ही सुंदर मूर्ती बघू शकता. आणि सर्वात एक छोटी मूर्ती आहे, तिचा प्रभाव वगैरे खूप सुंदर अशी मूर्ती ही सुद्धा राहणार आहे. अशी सेम टू सेम मूर्ती एक बाहेर सुद्धा लावण्यात आली आहे, ही बघू शकता. खूपच सुंदर अशा मूर्त्या इथे आहेत. कॉन्सेप्टवाल्या पण मूर्त्या इथे असणार आहेत. तर आता तू पुढच्या आठवड्यापासून खूप मूर्त्या निघायला सुरुवात होणार आहे बघा. सुंदर असे मोठे कानवाले गणपती बाप्पा. आता ईश्वरी आर्ट्समध्ये जाऊया आपण. केतवाडीचा विघ्नहर्ता आगमन सोहळा असणार आहे 15 तारखेला. त्याचं बॅनर लागलंय बघा. आता आपण घनसंकुलला जाऊया. त्या साईडला पण खूप सारे बॅनर लागायला सुरुवात झाली बघा. 15 ऑगस्टला अजून एक आगमन सोहळा आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे सुंदर सार्थक आर्ट्स मधल्या तुम्हाला मूर्त्या दाखवतोय. साऱ्या इथे बॅलेन्सिंग मूर्त्या पाहायला मिळणार आहेत तुम्हाला. तर तुम्ही घरगुती मूर्त्या शोधताय तर नक्की या. ब्रदर त्यांच्या बघा मूर्त्या तुम्हाला ऑलरेडी खूप वेळेला मी दाखवले, तरी पण दाखवतोय. 3 ते 4 मूर्त्या खूप अशा प्रसिद्ध मूर्त्या झाल्या, इंस्टाला रीलला वगैरे तुम्ही पाहिल्या असतील. हे बघा, वेल्ले ब्रदर स्टुडिओ. तुम्ही ते येत आहे घनसंकुलला, तर या मूर्त्या नक्की पहा. संकुलमधल्या सर्वात प्रसिद्ध झालेल्या गणेश चित्रशालामधल्या छोट्या छोट्या मूर्त्या तुम्ही पाहू शकता. या मूर्त्या बघितल्यानंतर तुमचे मन प्रसन्न होईल, एवढ्या सुंदर अशा मूर्त्या आहेत. आणि तुम्हाला याच्यामध्ये व्हरायटी पाहिजे असतील तर माझ्या चॅनलवरती विरारमधील सर्वात मोठा वर्कशॉप असा एक व्हिडिओ आहे, तो जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. तिथे याच्याहून खूप साऱ्या मूर्त्या तुम्हाला छोट्या छोट्या पाहायला मिळतील. ज्यांना आवड असेल छोट्या गणपतींनी, त्यांनी नक्की तो व्हिडिओ पहा. बघा, खूप साऱ्या सुंदर अशा मूर्त्या आहेत. आता आपण शिवाय आर्ट्समध्ये जाणार आहोत, कारण तिथे पण थोड्याफार मूर्त्या रेडी होणार आहेत, ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, शिवाय आर्टची सर्वात उंच मूर्ती ही राहणार आहे. आणि तरी दुसरी मूर्ती पाहू शकता, आणि त्या साईडला अजून 2 मूर्त्या आहेत, त्या तुम्हाला मी दाखवतो. खूप सुंदर सुंदर मूर्त्या शिवाय आर्ट्समधून पण निघणार आहेत. आणि त्या साईडला पेशवा आर्ट आहे, आणि त्या साईडला आहे राजन झाड सर यांचा वर्कशॉप. तिथले पण तुम्हाला 1 ते 2 मूर्त्या बघू. तर या सुंदर सुंदर मूर्त्या शिवाय आर्ट्समध्ये पाहायला मिळणार. ज्यावेळेला आगमन असेल त्यावेळी नक्की या. सर्वात उंच मूर्ती त्यांची बघा, खूप वेगळी अशी कन्सेप्ट राहणार आहे याची पण. बघूया, ज्यावेळेला आगमन सोहळा असेल त्यावेळी समजेल. आपल्याला मंडळाचं नाव माहिती, पण आपण रिव्हील करू शकत नाही. त्या साईडला पाहू शकता निखिल खातू यांचा सर्वांचा लाडका फेस असणारा डिंपलवाला बाप्पा. अशा खूप साऱ्या इथं मूर्ती आहेत बघा.
या मूर्तीचा फक्त कलर काम रेडी आहे. इथूनच बोरिवलीचा महाराजा अशी सुंदर मूर्ती गेली होती. ती सर्वांनाच खूप आवडली, कारण इथून जेवढ्या मूर्त्या बाहेर निघतात खूप सुंदर सुंदर असतात. त्यांच्या कन्सेप्ट भारी असतात. तेच परेलचा राजाही बनणार आहे. तुम्हाला यांची कोणती मूर्ती आवडली तेही सांगा. आता राजन झाड सर यांच्या वर्कशॉप मधली तुम्हाला 2 ते 3 मूर्त्या दाखवतो. राजन झाड सर यांच्या वर्कशॉप मध्ये आलोय आपण. हे बघा, सुंदर अशी मूर्ती आहे. त्यांचा जो फेवरेट असा फेस आहे, जो की राजा तेजूकाय आहे, तसा सेम टू सेम फेसवाल्या मूर्त्या पाहू शकता तुम्ही. एक मूर्ती त्यांची गेली आता सुरतला. त्यानंतर ही दुसरी मूर्ती पाहू शकता, ऑलमोस्ट डन आहे. फक्त इथं मेन कलर बाकी आहे. तरीच होती गणसंकुलची अपडेट. आता आपण जाणार मुंबईचा राजाची अपडेट तुम्हाला देतो. त्यानंतर लालबागला जाऊ. हा सर्वांचा आवडता गणपती मुंबईचा राजा, तिथे आपण आलोय बघा. त्या दिवशी आपण आलो त्याच्याहून जास्त इथे बघा मटेरियल वगैरे सर्व पडलंय आणि जोरदार असा काम त्या साईडला चालू झालंय बघा. आपण त्यावेळी आलो त्यावेळी खाली मंडप वगैरे त्या साईडला होता. आता प्लाय वगैरे सर्व लावायला सुरुवात झाली. तरीच होती मुंबईच्या राजाची अपडेट बघा. जोरदार असं काम चालू झालंय. आता आपण लालबागच्या राजाला जाणार आहोत. लालबागच्या राजाला पण आपण आतमध्ये मंडपात जाणार नाही, कारण तिथे अलाउड केलंय नाही. आता बघा त्या साईडला बघू शकता, ते त्या दिवशी तुम्हाला ग्राउंडमध्ये दाखवलं ते आता फायनली इथे लागलंय. हे बघा, हे जे व्हाईटवालं बघताय तुम्ही, तसं दरबाराच्या कसं असतात स्तंभ वगैरे तसे लागलेत आता फायनली. ते त्या दिवशी आपण तुम्हाला ग्राउंडमध्ये दाखवलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये. आता फायनली इथे लागलंय. त्या साईडला झुम्मर वगैरे लागलेले. त्या साईडला अजून काय अपडेट आहे का ती पाहूया आपण. का आता थोडा थोडा सस्पेन्स ओपन होत आहे बघा. तुम्हाला झूम करून दाखवतोय. कसं आहे बघा, गेट केवढा भारी बनलाय. आता इथे जे दिसतंय तिथे एक मूर्ती येणार आहे. खूप सारं अजून काम होणार आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. चला आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये काय काय झालं बघूया. या साईडला पूर्ण ऑलमोस्ट कलर थोडा बाकी होता, तो कलर मारण्यात आलाय. आणि त्या साईडला जो झुम्मर आहे तोच आहे. बाकी काही एवढी अपडेट नाही. त्या साईडला पाठी ती ताडपत्री वगैरे तुम्ही पाहताय, त्याच्या पाठी लालबागचा राजा बनायला सुरुवात झाली. हे बघा, हे बघू शकता. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतोय. सुंदर असं इथं लाइटिंग वगैरे चालू होणार. त्यानंतर तिथे त्या साईडला बघा गौरींचे मुखवटे वगैरे पण आहेत. पाठी लालबागचा राजा बनायला सुरुवात झाली असं सर्व बोलतायत, कारण एकाने व्हिडिओ टाकला होता मे बी. बनायला सुरुवात झाली कारण चारी साईडने पॅक केले, त्यामुळे आता आपण तिकडे तर जाऊ शकत नाही. तरीच होती लालबागच्या राजाची अपडेट. त्या साईडला बघा झुंबर वगैरे लागले, ते तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. त्यानंतर मग आपण जाणार आहोत आणि इन डिटेल व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ तुमच्यासाठी. बघा सुंदर असा झुमर बघू शकता व्हाईट, त्या दिवशी लावलेला तसाच आहे. अजून काय अपडेट आले नाही. त्या साईडला आले असेल अपडेट, पण आपण त्या साईडला जात नाही आज, तर आपल्याला थोडं दुसरा एक व्हिडिओ करण्यासाठी जायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून काय तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. हीच होती लालबागच्या राजाची अपडेट आणि परेल वर्कशॉपमध्ये थोड्याफार मूर्त्या दाखवल्या. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला.